हातकणंगले येथील आळते गावात गेले कित्येक दिवस झाले गावातील विकास कामांमध्ये भ्रष्टाचार चालू होता। गावातील सरपंच आणि अधिकाऱ्यांचा स्वतःचा मनमानी कारभार सुरू होता। याला विरोध करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर आणि ग्रामस्थ यांनी आज कोल्हापुरातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। या आंदोलनास आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने पाठिंबा व्यक्त केला। जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य अधिकारी अजय कुमार माने हे कामानिमित्ताने बाहेरगावी गेल्याने आंदोलनासंदर्भात उद्या पाहू अशी भूमिका जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली। याला रिपब्लिकन पक्षाच्या राज्य संघटना सचिव यांनी अतिरिक्त मुख्य अधिकारी नाहीत तर जिल्हा परिषदेचे सर्व कामकाज बंद आहे का असा प्रश्नचिन्ह उपस्थित केले। जर उद्या 4 वाजेपर्यंत हा प्रश्न निकालात निघाला नाही तर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते कार्यकारी अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून न्याय मिळवतील असा सज्जड दम त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला। त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाल्याचं पाहायला मिळालं। इंजिनियर लक्ष्मीकांत मिसाळ, आळते ग्रामसेवक तसेच संबंधित ठेकेदार व सरपंच या लोकांच्यावर निलंबनाची कारवाई करून लेखीपत्र दिल्याने आंदोलकांना न्याय मिळाला। यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आणि रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी घोषणांनी या आंदोलनाला चैतन्य मिळाले। या आंदोलनाला पाठिंबा देऊन यशस्वी केल्याबद्दल आळते ग्रामस्थांकडून रिपब्लिकन पक्षाबद्दल समाधान व्यक्त केले। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे, राजू किसन आवळे, ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर, प्रवीण जिनगोंड, बटू भामटेकर, राम कांबळे, शिरीष थोरात, सुहास कांबळे, प्रबुद्ध कुरणे, निहाल कांबळे, आकाश कांबळे, सचिन कुरणे, उदय कांबळे, लखन मुजावर, अशोक आळतेकर, सद्दाम मुजावर, राजू मुल्ला, राहुल कांबळेसह आळते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।